श्रीराम समर्थ. सर्व साधक बंधूंना, आत्मज्योतींना साष्टांग प्रणाम. नामरात्री. आज 18 एप्रिल. श्री महाराज सांगतात, संत विषयात देव पाहतात, आपण देवात विषय पाहतो. अयोध्याचा रामलला स्थापन झाला तरी सुद्धा रामललाची मूर्ती किती सुंदर आहे, किती पैसे खर्च केले असतील आणि किती सुंदर मंदिर बांधलंय. ह्या सगळ्या गोष्टी, रामाचे दर्शन झाले नाही पण विषयाचे दर्शन मात्र झाले. तिथे कोण आला होता, कोणते हिरो आले होते, कोणती हिरोईन आले होते, कोणते सिंगर आले होते, याच्याकडे आपलं लक्ष होतो पण देवाकडे लक्ष जात नाही, नामस्मरणाकडे लक्ष जात नाही. म्हणून आपण देवात सुद्धा विषय पाहतो. काय म्हणतात श्री महाराज, प्रत्येक जण भक्ती करीतच असतो. कारण व्यापक दृष्टीने पाहिले तर भक्ती म्हणजे आवड, परमार्थात भक्ती म्हणजे परमात्म्याची आवड असा अर्थ आहे. सर्वांना विषयाची आवड असते तेव्हा सर्व लोक एक परीने विषयाची भक्तीच करीत असतात. विषयाची आवड ही देहबुद्धीला धरून देहबुद्धी वाढविणारी आणि स्वार्थी असते. ही कमी झाल्याशिवाय परमात्म्याची आवड म्हणजे भक्ती उपजणे शक्य नाही. याकरिता भक्ती मार्गातली पहिली पायरी म्हटली म्हणजे मोबदल्यारहित निष्काम निस्वार्थी परमात्मा स्मरण करणे आणि शेवटची पायरी म्हणजे आपण स्वतःला विसरणे. देहबुद्धी विगलित होणे ही होय. देहरक्षण परमात्मा प्राप्ती करता करावे. केवळ विषय सेवना करिताच जगणे असेल तर त्यापेक्षा मेलेले काय वाईट आहे. जयंत्यादी उत्सव आपण करतो ते भगवंताच्या ठिकाणी प्रेम उत्पन्न व्हावे म्हणून. मुळात प्रेम नसेल तर ज्याच्यावर प्रेम असते त्याला आपण जो उपचार करतो तो उपचार करून प्रेम आणायचे असते. प्रेम आणि उपचार यांचा अन्योन्य संबंध असतो. या उपचाराने भगवंताची संबंध वाढतो आणि त्यामुळे भगवंतावरचे प्रेमही वाढते. आई आपल्या लहान मुलाला दागिने वगैरे घालते, त्याचे त्या लहान मुलाला काही सुख नसते, उलट थोडे दुःखच वाटते, पण त्यामुळे त्या आईला बरे वाटते म्हणून ती तसे करते. भगवंताला आपण दागिने वगैरे घातले तर ते स्वतः करिताच होय. वास्तविक भगवंताला काय कमी आहे. संत विषयात देव पाहतात पण आम्ही मात्र देवता सुद्धा विषय पाहतो. रामाची मूर्ती काय उत्तम घडविली आहे, देऊळ किती सुंदर बांधले आहे वगैरे आम्ही म्हणतो. आमची वृत्ती विषयाकार बनली म्हणून आम्हाला जिकडे तिकडे विषयच दिसतो. संतांची वृत्ती राममयच असते, त्यांना सर्वत्र रामच दिसतो. 13 कोटी जप केला म्हणजे रामदर्शन होतो असे म्हणतात. त्याचा अर्थ 13 कोटी जप व्हायला रोज 10-12 तास या प्रमाणात जवळजवळ 12 वर्षे लागतात. इतका सतत ध्यास लागला म्हणजे ते रूपच तो होतो. नाम कधीच वाया जात नाही. केव्हा केव्हा एखाद्याला दर्शन होत नाही तेव्हा त्याचे नाम दुसरीकडे खर्च झाले असे समजावे. मग तो विषय प्राप्ती करिता असेल किंवा त्याचे पूर्व पाप घटत असेल. विषयाकरिता नाम खर्च करू नये, नामाकरिता नाम घ्यावे. आजचे बोधवचन, नाम आपले सर्वस्व वाटले पाहिजे. जानकी जीवनस्मरण. जय जय राम.